जय शिवराय मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या वेळ फक्त बाप्पाच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण फोटो एडिटिंग करायला शिकणार आहोत स्नॅपसेटमध्ये. स्नॅपसेट हा ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती इझिली मिळून जाईल. स्नॅपसेट ॲप्लिकेशन ओपन करूया. ओपन केल्यानंतर आपल्याला जो पिच एडिट करायचा आहे तो फोटोज आपण सिलेक्ट करून आपल्याला कोणत्या प्रकारची एडिटिंग करायची आहे त्यामध्ये आपण एडिट करू शकता. इथे पाहू शकता टूल्समध्ये जाऊन इथे आपण ब्राईटनेस किती ठेवायचा, किती कमी करायचा हे बघतोय. तुम्ही ज्या प्रकारे ठेवू शकता त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता. इथे शॅडो आपण 1+ ठेवूया. त्यानंतर डिटेलिंगमध्ये जाऊन स्ट्रक्चरमध्ये जायचं आहे. स्ट्रक्चर आपण +57 ठेवायचं. डन करून त्यानंतरचा SRD या ऑप्शनमध्ये जाऊन थोडेसे +54 स्ट्रक्चर +20 घ्यायचे. त्यानंतर लास्ट ऑप्शन पाहू शकता ब्लर ऑप्शनने बॅकग्राऊंड पूर्ण ब्लर होणार आहे. बॅकग्राऊंड ब्लर होण्याच्या आधी आपण पूर्ण फोटोला ब्लर करून घ्यायचं आहे. पूर्ण फोटो ब्लर करून झाला 100+ ब्लर करायचं आहे. ब्लर केल्यानंतर वरती तर आपल्याला ऑप्शन दिसू शकतो पानचा. त्यानंतर वेग एडिटिंगमध्ये जाऊन लेन्स ब्लूमध्ये जो आपला ऑप्शन दिसतो त्याच्यामध्ये जाऊन आपण ब्लर करायला फोटो सुरुवात करायची आहे. झूम करून आपण ब्लर करायला सुरुवात करतो. पाहू शकता कोणत्या प्रकारचा ब्लर होत आहे. फोटोमध्ये सुंदर असे ब्लर करून घ्यायचं आहे. बर्ड्सचा भाग पूर्ण ब्लर करायचा आहे. मी ब्लर करून घेतो. व्हिडिओ जास्त मोठी न म्हणून व्हिडिओ स्किप करतो. स्किप करून व्हिडिओ ब्लर करून पूर्ण ब्लर करून झाल्यावरती तुम्हाला व्हिडिओ पूर्ण फोटोला ब्लर करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता इथे आपण पूर्ण फोटो पाठचा बॅकग्राऊंड ब्लर झाला आहे. खूप सुंदर लुक आले फोटोला पाहू शकता. त्यानंतर डन करून आपण एक्सपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वरती ऑप्शन पाहू शकता शेअर ऑप्शनमधून क्लिक केल्यानंतर SP हा तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल. हे ॲप्लिकेशन तुम्हाला ही प्ले स्टोअरवरने इझिली मिळून जाईल. त्यापेक्षा डाउनलोड करून त्यामध्ये फोटो ॲड करायचा आहे. त्यामध्ये फोटो ॲड केला की तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारचे लुक्स पाहायला भेटतील जे फ्रीमध्ये असतील. कोणता लुक्स तुम्हाला बेटर वाटेल, चांगला वाटेल त्या लुक्समध्ये तुम्ही फोटो एडिट करू शकता. फोटो एडिट केल्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जायचं. ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन कलर मिक्समध्ये जाऊन आपण कलर सेटिंग करून घ्यायची. पाहू शकता बॅकग्राऊंड ग्रीन होता, आता बॅकग्राऊंड येल्लो झालं आहे. सुंदर असा लुक आला बॅकग्राऊंडला. त्यानंतर ऑरेंज कलर घेऊन -43 -15 असा रेशो ठेवला आहे. 26 ही रेशो ठेवला आहे. तर फोटो एडिट कंप्लीट झाला आहे. फोटो पाहू शकता सुंदर प्रकारचा फोटो एडिट झाला आहे. पाठचा बॅकग्राऊंड पूर्ण चेंज झाला आहे. ते सेव्ह करून गॅलरीमध्ये सेव्ह केले फोटो आणि बॅक येऊन आपण सेव्ह केलेला फोटो आपल्या गॅलरीमध्ये जाऊन बघणार आहोत. त्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह झालेले फोटो खूप सुंदर अप्रतिम दिसतो आहे. तुम्हाला पहिलाही फोटो दाखवतो. हा पहिला फोटो आहे. त्यानंतर
सुंदर एडिटिंग झाली. जर आपल्या चॅनलला एडिटिंग व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. जय शिवराय.